हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जगदंब जगदंब माझ्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये. तर आता सुरुवात अशी आहे की ट्रॅव्हलिंगपासून. तर आम्ही जात होतो, हे आहे फ्रायडे नाईटचं व्लॉग आहे. तर हा शूट केलता पण मी टाकायचा राहून गेलता. तर हा आहे, पाहत असाल तुम्ही, हा आहे मेट्रोचा ब्रिज आणि आम्ही सर्वजण चाललो आहोत. ऑब्व्हियसली फ्रायडे नाईट आहे म्हणून बाहेर डिनर करण्यासाठी आमचा प्लॅन ठरला की फिश खायला आज आपण बाहेर जाऊयात. तर आम्ही छान अशा आमच्या एरियामध्ये जे फिश मिळतं, फिशचं जे छान असं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये आम्ही फिश खाण्यासाठी जात होतो. तर त्यासाठी जाताना मग तुम्हाला म्हटलं चला मी दाखवते की आम्ही जात होतो. तर कसं वातावरण आहे छान. पुणे म्हटलं की जर तुम्ही मंडे टू थर्सडे काम करत असाल तर फ्रायडेला बरेच लोक बाहेर पडतात कशासाठी, खरेदीसाठी म्हणा किंवा कशासाठी म्हणा. तर त्याची गर्दी मी तुम्हाला दाखवत आहे. पहा किती भयंकर गर्दी आहे. भयंकर नाही आहे पण ठीक आहे, म्हणजे गर्दी भरपूर प्रमाणामध्ये गर्दी आहे. आणि अशी दुकानं वगैरे आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे. किती छान, म्हणजे पुण्याचा नाईट व्ह्यू कसा आहे त्याचा मी थोडक्यात व्हिडिओ शूट केलेला आहे. आणि मग अशा प्रकारे आम्ही जात होतो. आणि जाताना मग गर्दी असते, ट्रॅफिक असते, वेगवेगळे शॉप्स असतात. म्हटलं चला त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखवते की पुण्यामध्ये कशा प्रकारचे शॉप्स आहेत. आणि आम्ही ते हॉटेलमध्ये आलतो. या हॉटेलचं नाव आहे फिश ऑन डिश. खूप छान हे फिशचं हॉटेल आहे. इथे आम्ही ऑलरेडी 2 ते 3 वेळा येऊन गेलेलो आहोत आणि याचा एक्सपिरियन्स आम्हाला आहे म्हणून आम्ही आलेलो. आणि हे पहा, इथे फिश वगैरे असे लावलेले आहेत. आणि फिश ऑन डिश म्हणजे एका बोटीमध्ये तुम्हाला ते फिशचे प्लॅटर्स देतात आणि खूप छान असतं. पण आम्ही थाळी मागवणार होतो फिशची, ते प्लॅटर नाही का. तर ते खायला कमीत कमी 5 ते 6 जणं लागतात. आणि मग अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात मी मेनू कार्ड पण दाखवते. यांचं मेनू कार्ड कसं आहे. आणि खूप छान फिश मिळतं तिथे. तर पुण्याला समुद्रकिनारा नाही पण आम्ही आहोत, म्हणजे असं त्यांची थीम आहे फिश ऑन डिश हॉटेलची. आणि हे पहा, अशा प्रकारे यांचं मेनू कार्ड होतं. आणि खूप छान प्रकारचे फोटोज वगैरे होते म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबत हे सगळे फोटोज वगैरे मी शेअर करते. आणि अशा प्रकारे मग बोटीमध्ये फिश वगैरे होते. त्यानंतर हे पहा, अशा प्रकारचं आहे हे मेनू कार्ड त्यांचं. तर खूप छान छान सजवलेलं वगैरे त्यांचं मेनू कार्ड होतं. आणि प्रत्येक पेजवरती काही ना काहीतरी त्यांचं होतं, स्पेशालिटी, व्हरायटी वगैरे. आणि ते व्हेज थाळी पण होती, नॉनव्हेज मोस्टली फिशचे सगळे ऑप्शन्स आहे तिथे. खेकडा पण आहे, सगळ्या प्रकारचे ऑप्शन्स होते इथे. आणि हे पहा, अशा प्रकारचं त्यांचं मेनू कार्ड आहे. आणि खूप सुंदर असं होतं. आणि त्याच्यानंतर त्यांचा आजचा जो होता तो मेन हे होता सुरमई. तर हा तर मासे प्रेमींचा लाडका मासा सुरमई. त्यांची आज स्पेशालिटी होती तिथं. प्रत्येक दिवशी ते बोर्डवर लावतात त्यांची स्पेशालिटी काय असते, ती होती सुरमई. आणि ही जी बोट आहे, या बोटमध्ये ते असं सजवून प्लॅटर देतात. तर फिश ऑन डिश जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला त्याचं दिसेल, गुगलला त्याचे फोटोज वगैरे. आणि आम्ही स्टार्टर म्हणून मागवलेलं पनीर चिली, का तर आमच्यासोबत होते अण्णा, आणि अण्णा आहेत आमचे माळकरी, त्याच्यामुळे त्यांना नॉनव्हेज काही खायचं नसतं. म्हणून मग आम्ही मागवलं होतं सुरुवातीला पनीर चिली. तर पनीर चिली त्यांची छान होती. त्यानंतर मी मागवलेली पापलेट थाळी. आणि पापलेट थाळीमध्ये अशी सोलकढी, बांगडा रस्सा, राईस, तांदळाची भाकरी, पापडी, सुकटाचं कोरडं कालवण, त्याच्यानंतर ग्रीन चटणी. आणि मग त्याच्यानंतर ह्याची कोकमची चटणी. आणि अशा प्रकारे हे होतं सगळं. त्याच्यानंतर ही होती सुरमई थाळी. सुरमई थाळीमध्ये सुरमईचा एक पीस, कोकमची चटणी, पापड, केळीच्या पानावरती भात, तांदळाची भाकरी, चपाती, सोलकढी, बांगडा माशाचा एक पीस आणि त्याचा बांगड्याचा रस्सा, ग्रीन चटणी, कांदा, लिंबू वगैरे. अशा प्रकारची ही होती सुरमई थाळी. आणि ही होती पापलेट थाळी. आणि अण्णांना मागवली होती व्हेज थाळी. त्याच्यामध्ये होती बटाट्याची भाजी, मटकीचा रस्सा, वांग्याची सुकी भाजी, त्याच्यानंतर होतं भात, चपाती, गुलाबजामुन, पापडी, लोणचं, कोशिंबीर. अशा प्रकारे होतं अण्णांची व्हेज थाळी. आणि अशा प्रकारे मग आम्ही फिश ऑन डिशमध्ये एन्जॉय केली आमची थाळी. आणि हो, यांचा जो प्रॉन्स बिर्याणी आहे ना, ती देखील खूप सुंदर अतिशय आहे. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की यांचा फिश ऑन डिश तुम्ही गुगलला सर्च करा कुठे आहे ते, आणि तुम्ही तिथे जाऊन खाऊ शकता. खूप सुंदर असं आहे हे हॉटेल. म्हणजे आम्ही ते टेस्ट केलेले आहे बऱ्याच वेळा, त्याच्या आम्हाला माहिती की हे फिशसाठी उत्तम आहे. आणि छान म्हणजे फ्रेश असतात फिश, एकदम छान असतात, चवीला उत्तम असे असतात. आणि मग अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला. आणि मग जाताना मग त्यांच्या बाहेर बोट आहे, त्या बोटीमध्ये मग अन्वी म्हणली माझा फोटो काढ मम्मा. तर मग अन्वीचा मी ते बोटमध्ये बसून असा छान प्रकारे फोटो काढलेला.
तर कसं वाटलं तुम्हाला आमचं आजचा आमची डिनर डेट कशी वाटली नक्की मला सांगा विथ फॅमिली. आणि हे पहा हे बोर्ड फिश ऑन डिश. तर अण्णा आत्ताच नुकतेच बाहेर आलेले आहेत. बडीशेप वगैरे खाऊन जरा एन्जॉयमेंट करून आम्ही अशा प्रकारे जात होतो. आणि दरवेळेस आम्ही बाहेर जाताना मग कुल्फी वगैरे खातो, पण फिश खाल्ले होते त्याच्यामुळे मग काही नाही खाल्लं. आणि अण्णाने ऑलरेडी त्यांच्या डिशमध्ये गुलाबजामुन हा स्वीट डिश होते, मग त्याच्यामुळे म्हटलं चला स्वीट डिश आम्ही ती स्किप केलेली. स्वीट डिश आम्ही नव्हती खाल्लेली. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.